नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये तुफान पाऊस कोसळलेला आहे। अवकाळी पावसानं त्र्यंबकेश्वरचे रस्ते पाण्याखाली गेले। त्र्यंबकेश्वर मार्केट परिसरामध्ये रस्त्यावर पाणी झाल्याचं दिसलं। तुफान पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली, तर अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। गेल्या 6 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी फोन लाईन वरून जोडले जात आहेत। या अवकाळी पावसाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट ते देत आहेत। महेश, त्र्यंबकेश्वरमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय, मार्केटमध्ये पाणी शिरलेलं आहे। नाशिकच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। एकंदरीत अपडेट। अगदी खरं आहे शुभम, खरं पाहिलं गेलं तर गेल्या 6 दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा जो तडाखा आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे आणि अगदी रस्त्यांनाच नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते बघायला मिळतंय। खरं तर या अचानक आलेल्या पावसाने खरं तर नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे। खरं तर त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते कुशावर्धापर्यंत असलेला जो मेन रोड आहे या परिसरामध्ये हा मोठा पाऊस झाला आहे आणि रस्त्यांवर अक्षरशः पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं हे पाण्यात खाली गेल्याचं देखील आपल्याला दिसतंय। अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची जरी तारांबळ उडाली असली तरी दुसरीकडे मात्र जर बघितलं तर शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उन्हाळी पिकांचं आणि काढणीला आलेल्या पिकांचं हे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि हवामान खात्याने आणखी 2 दिवसाचा जो येलो अलर्ट आहे तो नाशिक शहरासह जिल्ह्याला दिलेला आहे। अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।